देशामध्ये महागाईचा भडका उडाला असून किरकोळ महागाई दर थेट 4.38%वर पोहोचलाय। तब्बल 17 महिन्यांमध्ये महागाईनं रिझर्व्ह बँकेची 4% नियंत्रण रेषा ओलांडली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्चं तेल कडाडल्यानं आणि अन्नधान्याचे भाव वाढल्यानं हा फटका बसलाय। आगामी काळात व्याजदर वाढून सामान्यांना ईएमआय महाग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात। रिझर्व्ह बँकेच्या 4% नियंत्रण रेषेच्या वरती सध्या महागाईचा दर गेलेला आहे, त्यामुळे महागाईचा भडका उडाला असून यापुढे तुमचे ईएमआय सुद्धा महागण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर याच संदर्भातला अधिक तपशील जाणून घ्यात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर 17 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच किरकोळ महागाई दर थेट 4.38% पोहोचलाय। रिझर्व्ह बँकेनं 4% सुरक्षित नियंत्रण रेषा ओलांडली आहे। महागाई वाढल्यामुळे आगामी काळामध्ये व्याज दरवाढीचे संकेत या निमित्तानं देण्यात आलेले आहेत। कर्ज महाग होण्याची आणि ईएमआय वाढण्याची शक्यता आहे। इंधनांचा भडका आणि खनिज तेलाचे दरही यामुळे कडाडलेत आणि अपुऱ्या पावसामुळे अन्नधान्याची महागाई जवळपास 5.32%वर पोहोचली आहे। एल निनोमुळे महागाई 5% पुढे जाण्याचा तज्ञांनी इशारा दिलेला आहे।